दादा, आज खूप महत्त्वाच्या कल्याणच्या विषयावर अनेक विषयावरती आज चर्चा झाली. काय महत्त्वाची चर्चा? आज माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या अध्यक्षतेखाली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे विविध प्रश्नांवरती चर्चा झाली. बहुतेक प्रश्नांवरती समाधान जे आहे हे शासनाने माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचा विषय होता 27 गावातल्या टॅक्सचा विषय, जो लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी शब्द दिला होता की 27 गावातील गेल्या अनेक वर्षाच्या थकबाकी लोकांवरती होती, भुर्दंड होता, त्याच्यावरती इंटरेस्ट होता आणि 2015 प्रमाणे तो टॅक्स वसूल केला गेला पाहिजे अशी मागणी 27 गावातील सर्वच्या सर्व रहिवाशांच्या होती. म्हणून ते टॅक्स गेले अनेक वर्ष भरतही नव्हते. आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे. मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी निर्णय घेतला, त्याचा GR देखील आज काढला की 27 गावातील टॅक्सचा विषय जो आहे हा पूर्णपणे तिथे 2015 प्रमाणे घेण्यात येईल आणि त्याच्यावरचा जो टॅक्स होता, अतिरिक्त कर होता, ते पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय, हा ऐतिहासिक निर्णय माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी या महायुतीच्या सरकारने इथे घेतलेला. त्याच्यामुळे लाखो नागरिक जे 27 गावांमध्ये राहतात त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा जो आहे हा मिळणार आहे. त्याचबरोबर 27 गावांमध्ये अमृत योजना सुरू आहे. त्या अमृत योजनासाठी अतिरिक्त पैसे जे आहेत, निधी जो आहे, त्याची मागणी देखील आम्ही केली. 200 कोटी अतिरिक्त निधी हा अमृत योजनेसाठी लागणार आहे. कारण की अमृत योजनेमध्ये झालेली दिरंगाई म्हणजे आम्हाला जागा मिळाली नाही टाकी बांधण्यासाठी, त्याच्यामध्ये खूप वेळ निघून गेला. त्याचबरोबर लोकांच्या अजून मागण्या वाढत गेल्या, त्याच्यामुळे लेंथ जी आहे, लांबी जी आहे, ही पाईप्सची वाढली. तर ह्या सगळ्या गोष्टी पकडून 200 कोटी अतिरिक्त निधीची मागणी आम्ही शासनाकडे केलेली आहे. ती देखील माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी मान्य केलेली आहे. जेव्हा हा अमृत योजना मार्च 2025 पूर्ण होईल तेव्हा 27 गावांचा 100% पाण्याचा विषय जो आहे हा मार्गी लागेल. एकही गावाला पाण्याचा त्रास होणार नाही. आणि त्याचबरोबर ह्या 27 गावं असेल, कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील पाण्याची समस्या, अतिरिक्त पाणी, ह्याचं नियोजन कसं केलं जाईल याच्यासाठी देखील आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे मागणी केली की 12वी मधून अतिरिक्त साठा महानगरपालिकेला उपलब्ध व्हावा. त्याचबरोबर सूर्या डॅम जे मीरा भाईंदरसाठी होत आहे, ते झाल्यानंतर मीरा भाईंदरचं जे पाणी, त्यांचं स्वतंत्र पाणी पुरवठा योजना त्यांना मिळणार आहे, त्याच्यातून काही डायव्हर्ट जे आहे ते भविष्यामध्ये करू शकतील का. आणि त्याचबरोबर जे आतापर्यंत रेग्युलराइज कोटा आम्हाला केला नव्हता की 320 MLD आम्हाला परमिशन असून त्याच्यावरती आम्ही एक 45 MLD जास्त उचलत होतो, तो रेग्युलराइज करण्याचा निर्णय आजच्या या बैठकीमध्ये झाला. जेणेकरून महानगरपालिकेला जो भुर्दंड बसतो तो भुर्दंड भविष्यामध्ये बसणार नाही. तर अशा विविध प्रश्नांवरती चर्चा या बैठकीमध्ये झाली आणि सगळ्यांवरती सकारात्मक निर्णय हा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिला. आणि त्याचबरोबर 27 गावातील सर्वात महत्वाचा ज्वलंत विषय होता कामगारांचा, त्यांना कायम करून घेण्याचा. तो देखील प्रश्न आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे आज इथे मांडला. त्याच्यावरती देखील सकारात्मक निर्णय घेण्याचं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे. जसं टॅक्सचा विषय कमी केला, त्याचबरोबर अमृत योजनेसाठी मान्यता दिली. लवकरात लवकर या 27 गावातील कर्मचाऱ्यांबद्दल देखील पॉझिटिव्ह निर्णय हे शासन, हे महायुती सरकार आणि माननीय मुख्यमंत्री महोदय घेतील याची आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे. 27 गावांसाठी खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो, कारण ज्या प्रकारे पाण्याचा प्रश्न असतील, कामगारांचा प्रश्न असेल किंवा टॅक्स सगळे सुटले, त्यामुळे एक मोठा दिवस आहे. मोठा दिवस आहे कारण की 27 गावं नेहमी आतमध्ये बाहेर, महानगरपालिकेच्या आत बाहेर, पण तरीही माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 27 गावांना काहीही कमी पडू दिलं नाही. रस्त्यांची व्यवस्था असेल त्याच्यासाठी हजारो कोटींचा निधी असेल तो देण्याचं काम केलं. अमृत योजनेच्या माध्यमाने अगोदर 200 कोटी रुपये 27 गावांना मिळालेले आहेत, अजून 200 कोटी रुपये मिळणार आहेत. त्याचबरोबर मेट्रो सारखं मोठं काम जे आहे हे 27 गावांमध्ये सुरू आहे, तिथे देखील फायदा लोकांना होणारच आहे. तर असे अनेक प्रकल्प 27 गावांमध्ये आम्ही केलेले आहेत. पण भविष्यामध्ये ह्या सगळ्या आजचे जे निर्णय आम्ही जे घेतलेले आहेत
त्याच्यामुळे 27 गावांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना एक मोठा दिलासा मिळणार आहे. सर, पुन्हा आज अपशब्द वापरण्यात आलेले आहेत. आम्ही मशाल हातात घेतलेली आहे, कारण की जे शिवसेना समजतात स्वतः शिवसैनिक त्यांच्या बुडाला आग लावण्यासाठी मशाल हातात घेतली. अरे मशाल कोणाच्या हातात असते? मला वाटतं मशाल हातात घेण्याचा दम जो आहे हा यांना नाहीये, पण जेव्हा माकडाच्या हातामध्ये मशाल येते तेव्हा तो काय करू शकतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर मला वाटतं हे त्यांच्या सगळ्या गोष्टी आज जेव्हा ही लाडकी बहीण योजना लागू झालेली आहे, लोकांच्या खात्यामध्ये पैसे मिळू लागलेले आहेत. आजपर्यंत 80 लाख भगिनींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये आले. यांना वाटलं नव्हतं की सरकार हे निर्णय घेईल आणि हे पैसे जे आहेत हे भगिनींच्या मातांच्या अकाउंट्समध्ये जातील. आज लोकांना पैसे मिळाले. रक्षाबंधनाचं एक मोठं भेट बहिणींना मिळाली माननीय मुख्यमंत्री महोदयांकडून, या शासनाकडून. तर याचा जळफळाट जो आहे हा तिथे विरोधकांमध्ये होणं साहजिक आहे आणि त्याच्यातून हे अपशब्द निघणं हे रोजच आहे. महाराष्ट्राला जे आहे ते आता यांची सवय झालेली आहे की रोज उठल्यानंतर जे आहे हे कोणाला तर शिव्या देत राहायचं. पण मला वाटतं महाराष्ट्रातील जनता ही सुज्ञ आहे. आज जर आपण पाहिलं की ज्या भगिनींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये आलेले आहेत त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत, ते खुश आहेत की सरकारने आमच्याबद्दल विचार केला. जे 2.5 वर्षाचं सरकार होतं तेव्हा तुम्ही घरातून बाहेर निघाले नाही. 2.5 दिवस मंत्रालयामध्ये जाण्याचा एक मोठा वर्ल्ड रेकॉर्ड आपण केला. आपण कुठलेच निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतले नाही, आपण कुठलेच निर्णय युवकांसाठी घेतले नाही, आपण कुठलेच निर्णय महिलांसाठी घेतले नाही. पण आज आमचं महायुती सरकार एवढे सगळे निर्णय घेत आहे, इन्फ्रास्ट्रक्चरचं काम करत आहे, महिलांना 1,500 रुपये दर महिना, त्याचबरोबर युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमाने 6,000, 8,000, 10,000. परवाच ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमाने मला वाटतं 700 लोकांना, युवकांना जे आहे हे तिथे रोजगार देण्याचं काम, प्रशिक्षण देण्याचं काम आणि त्याचबरोबर त्यांना त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे टाकण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. तर मला वाटतं ह्या सगळ्या योजना लोकांच्या तळागाळापर्यंत पोहोचल्या आहेत, प्रत्येक घरापर्यंत पोहोचलेल्या आहेत. तर त्याच्यामधून जळफळाट होणं हे साहजिक आहे. मला वाटतं येणाऱ्या निवडणुकीमध्ये ज्या माता भगिनींना हे म्हणत होते की ही योजना फसवी आहे, ही भीक आहे, मला वाटतं त्याचं उत्तर जे आहे हे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हे माता भगिनी, हे युवक जे आहे हे विरोधकांना नक्की देतील. 2.5 दिवस मंत्रालयात गेलेले मुख्यमंत्री आपण म्हणतायत, 2.5 दिवस मंत्रालयात गेलेले अशा व्यक्तीला आता महाविकास आघाडी त्यांचा प्रचार प्रमुख बनवतो. बघा, महाविकास आघाडी काय करायचं ते त्यांनी ठरवलं पाहिजे. मला वाटतं या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पण मुंबईमध्ये कशा प्रकारे निवडून आले, कोणामुळे निवडून आले हे देखील आता जगजाहीर झालेलं आहे. आणि त्यांचा देखील विश्वासघात करण्याचं काम जेव्हा वक्फ बिल आला तेव्हा पळून जाण्याचं काम हे युबीटीच्या सगळ्या खासदारांनी केलं. एकही खासदार हा लोकसभेमध्ये थांबला नाही. ज्यांची मतं घेतली तुम्ही आणि निवडून आले, आज त्यांना धोका देण्याचं काम, त्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम देखील यांनी केलेलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.